श्री अधिक मास महात्म्य अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा मुनिमानस हृदय भृंगा नाम अनामातीत अभंगा नेई भंगा दुरिताते ऐका श्रोते सादर आता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देवनी तत्वता परिसा आता कथानक ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवा ते विचारुनी निघता झाला तत्काळिक 60 सहस्त्र ऋषींचा मेळा घेऊनी पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजा अन्नदाने कृतकृत्य तयाने पै सुफळ तयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटणे आदी करूनही साधिली त्याने द्वादशी या अन्नदाने करुनी पाही सकळ सौभाग्य तोलाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेणे कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझी ही मळमासी विशेषा विशेषी जाणीजे या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान न घडे जयाते धिकतया ते जन्मोनिया जन्मा येऊनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी ते धन्य आचरती व्रताते अनुसरले अन्नाते तेच प्रिय केले भगवंते पापलेश तयाते नातळे म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश सकळ भूसुरा माझी ईश नसेल वलेश पापाचा त्या ते छळावया पाही आम्ही जात योलवलाही तया रक्षिता शेषशाही न चले नवाई आमची तेथे पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे करुनी घडोते ऐसी चित्ती विचारणा करुनी चालला ऋषी राणा त्वरे पावला नृप भुवना केली गर्जना समस्ती जय जयकाराचे निघोषे ऐकता नृप संतोषे अति उल्लासे निज मानसे सामोरा येत नृपतया ते दंडप्राय लोटांगणी समस्ताते नमुनी बद्ध हस्ते प्रवर्ते स्तवनी मधुर वचनी आनंदे ते धन्य या संसारी नर ऐकता आनंदती द्विजवर अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धनवस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत निवारी अघात निजांगे ब्राह्मण पातलिया निजगृही भूतलेसी ग्रंथी घालिती पाही म्हणती आमचा हा तरी कामा नाही करत होई भटभावा ऐसे जे ब्राह्मण शते धिक्कार असो तयाते तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ परम भावार्थ विनवित म्हणत धन्य आजिजा पर्व काळ माझा भाग्योदय झाला सफळ ठेवली समुदाय सकळ गृहा पातला न प्रार्थता कोटी पर्व काळ एकवटले किंवा चंद्र सूर्य एकवटले तेची फल आजी लाभले दर्शन दिदले महाराजा बोलोनी ऐसी मधुर वाणी आसन दिदले समस्ता लागुनी पूजा प्रकार आणबुनी पुरस्कार पूजनी अनुसरला तव बोलता झाला ऋषी बोल पोटी क्षुदेचा असे बंबाळ तेणे तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ विषवत सकळ गमताती कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधून द्वादशी पात लोठायासी तुझिया क्षुधा आहे पापिणी दारुण सुचोने दी संध्या स्नान पोटी पेटलिया जठरान्न अन्नापरांना नेण्याची या लागी नृपनाथा वरिष्ठा समुदायासी बरवंटा अन्नवोगरी धर्मिष्ठा अन्नभोगरी म्हणजे वाढलेले अन्न धर्मिष्ठा आणि वाटा नव जावे 3 प्रहर झालिया निशी आम्ही जात सो स्नानासी विलंब नाही स्नान संध्येसी सत्वर माघारे येतसे ऐकुनी ऋषींचे उत्तर मनी हर्षयुक्त नृपवर म्हणे कृतकृत्य झालो फार केला उद्धार महाराजा आजी साधन द्वादशी मी लाधलो परम सुकृतेसी पार नाही माझ्या भाग्यासी समुदायासी पातलेती
तरी स्वामींचे दये करून सकळ पदार्थ अनुकूल जाण, परी असे एक विज्ञापन कृपाघना परिसिजे, म्हणजे ऐकावे. माझा तव अलोट नेम, जो हरिहरांते दुर्गम, तो सिद्धी न्यावा जी सुगम, कृपा करुणी दातारा. तरी साधिजे साधन द्वादशी, विलंब न लावावा स्नानासी, न होता भानु उदयासी, भोजनासी बैसावे, हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी. तथास्तु म्हणे भट गोसावी, समुदाय ऋषी रावो, स्नानाते गेला ऋषींचा मेळा, नृप पातला त्वरे पाकशाळा, 60 खंडी अन्न गोळा, 1 लाख बळी दुर्वासू, इतर मंडळी 8 सहस्त्र, अन्ये पचविली षड्रस, राये सावरून सान सध्येस, देवार्चनासी बैसला, षोडशोपचारे पूजा, अर्पुनिया गरुडध्वजा, पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत, राव बैसला मार्ग लक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत, साधन वेळा तेणे साधित, राव मनात गडबडला, म्हणून या लवडसवडी, दूत धाडिले अति तातडी, ते लक्षुनिया गंगेची थडी, ऋषी राया हाकारिले, येरीकडे गंगा तेई, अगमर्षण ऋषी करी, कोणी शिरोनी जळ माझारी, स्नानेवरी सारिताती, कोणी करीती स्तोत्र पाठ, कोणाचे न हलती ओट, जप करीती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिती, ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंत ते झाले त्या समयी, तव राजदूत पाहोनी हृदयी, घाबरेपणे बोलती, म्हणती महाराजा सत्वर, पाहात असे जी नृपवार, भोजना ते होतसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया, प्रत्युत्तर न देती बापुडी, एक धरून नासिक बोंडी, एक उघडी करून शेंडी, लवड सवडी जाडिती, तव करुणी आघमर्षण, दुर्वास बोले वचन, अद्यापि झाले नाही ध्यान, जप तर्पणी विधियुक्त, भानु उदय न होता, केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता, जाऊनी सांगा नृपनाथा, विधी विधानता सारून येऊ, आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारून परिती, बैसावे येऊन पंक्ती, तैसी आमुची स्थिती नसेची, जे न करीती संध्या स्नान, विधियुक्त तिळ तर्पण, तैसेची सारिती भोजन, तरी ते ब्राह्मण नवेती, शूद्रवत जे ते नर जाण, रवरवी तयाचे पितृगण, काय ब्राह्मण कुळी जन्मोन, सार्थक कवण जन्माचे, तरी जाऊनी सांगा रायासी, क्षण एक अवकाश भोजनासी, सारुनिया नित्य नेमासी, समुदायासी येतस, ऐसे ऋषींचे उत्तर ऐकून, दूत परतले सत्वर, जेथे असे नृपवर, सांगती सत्वर वृत्तांत, नृपे ऐकुनी वचनासी, परम संकोचित मानसी, म्हणे विघ्न दिसे द्वादशी, न साधे साधनासी आजीपै, तरी उपावो करावा कवण, परम कोपिष्ट दुर्वास जाण, शाप देईल न लागता क्षण, परम विघ्न उदेले हे, आजपर्यंत साधनासी पाही, अपायो घडला नसे काही, अहो देवा हे काही, कैसी नवाई उदेली, ऐसी चिंता करिता हृदयात, परम संचित नृपनाथ, तव संधी पातली त्वरित, साधन वेळेला द्वादशी, मृग नृपे विचारून मानसी, करिता झाला महायज्ञासी, नैवेद्य अर्पणी महाविष्णुसी, देवतीर्थासी प्रार्शिले, सिद्ध करुणी आयती, मार्गलक्षित नृपती, स्वस्थ बैसलासे चित्ती, ऋषी मार्गलक्षितेस, येरीकडे गंगा तिरी, ऋषी ते जाणवले अंतरी, मग उठता झाला जडकरी, समुदायेसी ऋषी रावो, परमलग बघे ते अवसरी, पातली नृपाची या महाद्वारी, करुनिया जय जयकारी, म्हणजे सत्वर सारी यज्ञाते, करुणी पंचयज्ञाते, नैवेद्य अर्पी देवा ते, उशीर झालासे भोजनाते, तुझी आवृता ते नृपवरा, राय ऐकून या वचन, म्हणे सकळ विधी सारून, करून या तीर्थग्रहण, साधन वेळा साधली, आता भोजन मात्र असे उरले, ऋषी म्हणे आहा काय केले तू ते, तव भोजन घडले, शेष उरले ते ब्राह्मणांते, तीर्थ प्रसाद ग्रहण करिता, तरी भोजना समान चितत्वता, आम्ही न सैभूचे आता, शेष अन्न नृपवर्या, तू तव परम सुज्ञराया, केवी आचरलासी हे क्रिया, म्हणून परम क्रोध ऋषीवर्या, हृदया माझी उपचला, म्हणे चांडाळा पाही आता, मज ऋषी ते उपेक्षुन तत्वता, माझा महिमा तू नेणता, केवी या व्रता साधले, क्रोधे थरथरा कापतसे, दोन्ही अधरपुटी हालतसे, सर्वांगी क्रोधे लवतसे, काय बोलतसे राया ते, गर्व जाहला तुझ्या मानसी, मीच साधितो द्वादशी, तरी स्वीकारी आता शापासी, भोगी गर्भवासी शतजन्म, ऐसा शाप ऋषी वदता, घाबरा झाला नृपनाथा, म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा, पहा केवढा अनर्थ राया ते, अभिमान बोडवला तया ते, अभिमान नसा हे भगवंता ते, प्रिय तया ते निराभिमान, निराभिमान कर्म करिता, तो परम प्रिय भगवंता, या लागी न धरी जे अहंता, जाणते पुरुषांनी
पुण्यमार्ग आचरता पहा हो, येथे उत्पन्न झाला पाहो, म्हणून नाचरावे हा हो. झणी ऐसे न म्हणावे, जे पुण्यकर्म आचरले, ते केवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वहिले, ते ऐका सावधान. भावे विण देवाधिदेवो, केवी तुडेल पहा हो. परी केलिया कर्माचा निर्वाहो, देवाधिदेवो संपादी. जैसे उत्तम भूमिसी कण, पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला घन, परी न जाय कण तेथीचे. देवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपाघन ओसरता, पीक हाता लागतसे. म्हणून या अनन्य भावे, निराभिमाने कर्म करावे. तेची प्रिय कर रमाधवे, भावार्थ बळे करून या. असो आता हे समग्र, कथा भाग राहिला दूर. कर जोडून या नृपवर, उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा, कवड अपराध देखिला माझा. म्हणून शाप दिधला ओजा, हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी, तू आ तीर्थ ग्रहण करून पाही. माझे वचन असत्य नाही, भोजना बैसविसी आम्हा ते. पहा केवडे संकटी नृपवर, व्यसनी पडला साचार. परी कृपाळू तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे. पाचारिता ऋषीवरा, आले समुदायासी मंदिरा. तरी माघारे दवडिता नृपवरे, अश्लाघ्यवाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भूसुर, तयाचे आतिथ्य करावे फार. तोष होऊन तयाचे अंतर, आशीर्वचना ते घेईजे. रिक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही. तेणे तो संतापून हृदयी, अंतःकरणी शापितसे. जरी द्यावया नाही धन, तरी बरवा कीजे सन्मान. परी वित्त असुनी न देववेदान, हे विहितपण साजेना. तरी थोडे अथवा पार, देवोनी तोष व्हावे अंतर. मग कृतज्ञता द्विजवर सहजची येऊ पाहे. असंतुष्टा द्विजानष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा. या लागी कर्मश्रेष्ठा, विधी वाटा आचरीजे. ऐसे कर्म अंबरीश, करिता प्राप्त झाला नाश. मग हृदयी आठवी रमाविलास, केला ध्यास बहुनेणे तेणे. म्हणे वैकुंठवासी रमाधवा, धाव कैवारिया. केशवा मी तव अनुसरलो जीव भावा, तुझी या सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणून या निष्टंक. व्रत आचरिलो एकनिष्ठ, केवी हे अरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझसी. या लागी शापितसे ऋषी, कवण उपायासी करू आता. तुझे चिमुख हे ब्राह्मण, जाणोनी मांडिले अन्नदान. आणि तुझे चिमुखे शापवचन, उचितपण केवी देवा. तरी कृपाळू तो दिनोद्धार, ऐसे बोलती विधिहर. तरी ऋषी वचनाचा वणवा थोर, शांत करी कृपाघने. हे देवाधिदेवा कृपागना, दयाळू वा अगनाशना. दीनोद्धारा पतित पावना, असुर मर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदता ती ऋषेश्वर. तेथे ऐसे हे लहरी क्रूर, पातली हरिहरा न लोटे. कवण पातकाचा ठेवा, मी तव आचरलो से देवा. म्हणून न येची करुणा, हृदयी केशव तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ, या लागी की जे दान तपव्रत. तेथेही होतसे आघात, तरी समूळ मात उडे की. तरी दीनवत्सलता ते कैसी, केवती गेलीसी ऋषिकेशी. सांग पा आम्हा दिनासी, विचारू न मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान, राया ते ओढविले महाविघ्न. तोची प्रत्यय मज लागून, आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचित देखील प्रातकाळासी. न येता न देता दुर्जनासी, गाठी पडली तत्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभे केले. कारागृहाते गोगिले अस्तमित अस्नात. प्रभू न करी वचनान्याये, खोट्याचे खरे केले पाहे. दंड पावलो लवला हे, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भावो, तत्काळ फळला पहावो. अंबरीशा ते तोची न्यावो, घडे पहावो अनायासे. मग करुणास्वरे अनंत, आळविता झाला नृपनाथ. सर्वांतरात्मा जगन्नाथ, कळले हृदयगत रायाचे. म्हणे धावणे न करिता, ब्रीद बुडो पाहे तत्वता. मग माझी ही वत्सलता, केवी शोभे भूमंडळी. मग पवना ते टाकून मागे, गरुडा ते सोडून वेगे. धावणे केले लागवेंगे, उभा उभी अंतरंगी उभा ठेला. येरीकडे नृप चक्र चुडामणी, जोडून या द्वयबद्ध पाणी. उभा ठेला ऋषी सन्निधानी, तो चक्र पाणी देखिला सहस्त्र चपळे समान.
तेज फाकले दैदिप्यमान एकाएकी शेषशयन येऊनी उभा ठाकला राये पाहताच नयनी दंडप्राय लोटांगणी उभा ठेला बद्ध पाणी सुती सवनी अनुवादे दुर्वासे घातला नमस्कार उभा समुदाये सत्वर स्तुतिवादे जगदीश्वर ऋषेश्वर पूजितसे ऐसे होता तये वेळी बोलता झाला वनमाळी नृपवरा पाहून ते वेळी मुख कोमाले दिसतसे मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर निरर्थक शापिले ऋषिशापाचा वणवा जाळू पाहे देह भावा कृपाळू तू मेघ केशवा शीतळ करी वर्षोनी ऐकोनी नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा म्हणे दुर्वासे न करिता विचारणा शापिला राणा अंबरीश आधीच मलमास विशेष वरी द्वादशी तिथी सरस नृप आचरता निर्दोष तरी शापास आधार केउता द्वादशी ते ब्राह्मणा ते उदक अर्पिले तरी त्या ते तरी लाभे यज्ञाते स्वर्गी पितरांते संतोष तयाने व्रत केले द्वादशी पार नाही त्याचे पुण्यासी मी जनार्दन संतोषी केवी तयासी अघातू वरी केलिया अन्नदाना तयाचे पूर्वज होय उद्धरण न करी तरी रौरव दारुण पितृगण भोगती ऐसी जे पुण्यतिथीसी नृप आचरता पुण्यराशी तरी केवी बाधिजे तयासी शाप भये ऋषीच्या परितपश्चर्ये आगळा मुनी नेणो निवदले शापवाणी तरी स्वयंमी चक्रपाणी सोसी न जाचणी गर्भवास ऐसे वचन केशवाचे ऐकून ऋषी बोले साचे शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले तरी उशापवाणी ऐक वरीचे शून्य टाकी एक शेष उरे जो दशक तो आवश्यक भोगिजे त्याही माझी चतुर्भाग रीती दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे ती दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तरती जडमूड ऐसा उशाप बदता वाचा संतोष स्वामी दीनाचा गर्भवास निरसील रायाचा स्वयतयाचा अंगीकारी मग आनंदोनिया नृपती ऋषी मिळासी श्रीपती साधुनिया द्वादशी तिथी कौतुक रीती दावित विमान आणुनी तत्काळी नृप उद्धारिला ते वेळी ऐसी द्वादशी नवाळी ऋषी मंडळी विलोकित समस्ती करुणी जय जयकार नमिते झाले शारंगधर दृश्य झाला सर्वेश्वर इतुका प्रकार पै झाला कथा वाघ परम ऐकला म्हणून श्रोतिया सकळा श्रवणद्वारे परिसविला एवं संपला पंचपर्व इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित चतुर्दशोध्याय गोडहा ओव्या 129 श्लोक 5 इति श्रीकृष्णार्पणमस्तु।